कर्म सोडतो हा आग्रह आहे, शक्य नाही. आता करावंच लागणार. बरं का, काय करणार तुम्ही मला सांगा. याच एक उत्तम उदाहरण मागे मी सांगितलं आपल्याला. सांगा, वऱ्हाडामध्ये एक 60-70 वर्षापूर्वी एक नवरा बायको राहत असे. ते तिने त्या मामलेदारच्या कचेरीमध्ये क्लार्क होते. म्हणजे कर्माचं सांगतोय आपल्याला. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध म्हणून मला ते आठवलं आता. फार रम्य आहे गोष्ट. कादंबरी काय लिहायची बरं का. तेव्हा त्यांना 2 मुलं. मोठा मुलगा त्यांचं नाव पंढरीनाथच होतं. त्याचं ज्ञानेश्वरी वाचायची. तेव्हा नवरा बायको आणि 2 मुलं. काय झालं, रोज संध्याकाळी ते एका देवळामध्ये जमून 5 लोक भजन करायचे. तेव्हा 3ऱ्या बाळपणामध्ये बायको आजारी पडली. मला सांगायचंय काय, कर्म कसं असतं, माणसाला चुकत नाही दाखवायचं. तेव्हा तिला क्षय झाला. बाळंतो म्हणतात ना, क्षय झाला. तिला मुलगी झाली. तर एकदा ते निघाले असे रात्री भजनाला. बायको आजारी सुट्टी सगळं स्वतः करायचे, मुलं लहान, आपण करायचं सगळं ऐकायचे, भजनाला जायचे. तेव्हा ते असे चालले असताना एक नाग असा आडवा जाऊ दे ना पुढे. तर त्या मुलीला जरा खोकला झाला होता आणि इकडे इकडे जे आट्यापाटे खेळतात तसं झालं. जाऊ दे ना, आज म्हणजे पांडुरंगाची इच्छा नाही म्हणून परत आली. परत आल्यानंतर रात्री 12 वाजता ती पोरगी गेली. त्या नागाचा अर्थ हा बरं का, त्याचंही महत्व नाही. पुढे ती बाई फार आजारी पडली. ते पंढरीनाथ आम्हाला सांगत, मला आठवत म्हणजे 8-10 वर्षाचं वय होते यांचं. बांगड्या म्हणजे काय म्हणले, खांद्यापर्यंत जायचे. अशी असली जन्मबाईचं राहिलं. औषध पाणी चालत होतं. ते खेडेगाव काय तिथं सगळे व्यवहार तुम्हाला लक्षात येईल. काय झालं, त्या बाईने रोज यांची ज्ञानेश्वरी चालायची म्हणून मला आठवण झाली. काय ज्ञानेश्वर महाराजांचं काय रोज हे वाचायचं बरं का. आणि एके दिवशी ही ओवी आली. माये जेवते मेले, तेवते निवांतची गेले, त्या पाण्याविषयी केले हो आवेगा. असा हाच आहे सध्याचा जो चाललाय हा, की हा विश्व म्हणजे उद्यान आहे. हा मला ते आवडतं हो. हा विश्व, हे विश्व म्हणजे मोठी बाग आहे. बागेत काय असतं, सौंदर्य असतं, रचना असते, हेतुपूर्वक प्लॅनिंग म्हणतात तसं असतं. तेव्हा हे विश्व, त्याचा माळी कोण, परमात्मा हा त्याचा माळी आहे. आणि तो जीवनाला मार्ग दाखवतोय पाण्याला. तर म्हणाले माळी जेव ते गेले, तेव ते निवांतची गेले, त्या पाण्याविषयी गेले हो आवेगा. तेव्हा त्या बाई काय म्हणाल्या, पुढे म्हणाल्या. बाई नवऱ्याला म्हणाली, पुढे उद्या सकाळी मी जाणार म्हणाली. बघा, अरे म्हणाली, नाही मी सकाळी जाणार बरं म्हणाली. मग सकाळी उठले, मुलांना स्नान घातलं दोघांना. आणि ती काय म्हणाली, आज म्हणाली वर्ष 6 महिने आले, माझ्या 2 मुलांना मला खायला घालता आलं. मला उचलून आपण चुलीजवळ बसवा, मी भात करते आणि दूध भात त्यांना भरवते आणि मला आईचं अंतःकरण आहे बरं, हे बघा. बरं म्हणाले. तिला स्नान घातलं, ते रोज आंबी पुसायचं, स्नान घातलं, जवळ बसवलं. आता कसलं काय, तिला ती भोवळ यायला लागली. पण केला भात खाला, आपण गेला ताटात बसवलं, 2 घास मुलांना घातले. पुढे म्हणजे मला बसवत नाही आता. आणि म्हणाली काय, आपल्या चरणाचं तीर्थ द्या बरं का. अरे हे काय म्हणाले, ते काय म्हणजे, आपण मागून आला तर माझ्या पुढे गेला. बाईला म्हणाले, बरं काय तयारी आहे का हो, कल्पना करा. ही बाई असं सांगते की उद्या सकाळी जाणार. काय निर्भयता असेल माणसाची. बाई बघा, ज्ञानेश्वरी, हे ज्ञानेश्वरीचा परिणाम आहे बरं का. मग त्यांनी मांडीव डोकं घेतलं आणि बाई काय म्हणाली की माझा आता 10-15 मिनिटाचा अवकाश आहे, आपण मी केलेल्या भाताचे 2 घास खा. मुलांना तिने घातलं 2 घास खा. अरे असू दे, नाही म्हणाले आपण खा. तर म्हणजे मी शांतपणे जाईल म्हणून गेले. कसं खाणं
आणि एवढंच म्हणाली की कधी गेला तर माऊलीला माझा नमस्कार सांगा. बरं का काय असेल बघा. तेव्हा ते सांगायचे त्यांची अवस्था सांगतो. आमच्या घरी 3 दिवस होते. झालं काय, आमचे वडील ऑफिसला गेल्यानंतर आम्ही त्यांच्याशी गप्पा बघायचे. म्हातारे सारखी होते. त्यांची सून होती, हे पंढरनाथ सांगितलं त्यांच्यावर. ही सिकंदराबादची गोष्ट आहे बरं का, मोगलाईची. त्यांच्याकडे आले तिथे आमचे वडील आणि ते पंढरनाथ एका ऑफिसमध्ये होते म्हणून ते आमच्याकडे. तर मी म्हणलं तुम्ही काय करता, 10-12 वर्षाचं वय होतं. तुम्ही काय करता म्हणजे देवाचं काय करता अशी कल्पना. तेव्हा ते असे आडवे होते. माझ्या म्हणजे छातीला कान लावा बरं का, विठ्ठल 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 सारखं माझ्या कानाने मी ऐकलेलं आहे. हे काही तुम्ही खरं मानू नका मागे, काही कादंबरी नव्हे, ऐकली नव्हे. तर तेवढं कळलं नाही हो. मी म्हणले काय होतं, काही नाही. मी म्हणाले तुम्ही तोंडात जसं नाव घेता तसं मी मनाने नाव घेतो, त्याच्यामुळे काय असं ते सांगितलं बरं का. पण त्यांच्या बायकोनं जी मला गोष्ट सांगितली आपली त्यांच्या सुनेनी, ती मात्र खरं त्या पुरुषाचं अंतःकरण काय असेल ती म्हणजे आम्ही वळणात असताना एक खोली आमचं लग्न झालं तेव्हा मध्ये एक पडदा लावला, तर्काचा पडदा लावला. तर म्हणाली बाई की आमच्या गर्भधानाच्या दिवशी ते पलीकडेच होते पण मला संकोच झाला नाही म्हणाली. अशी त्या पुरुषाची गोष्ट काय असेल नाही का. हे आमच्या वडिलांनी त्यांना विचारलं की मग तुम्ही काय केलं म्हणून तुम्हाला हे आले. तेव्हा ती काय म्हणाले की माझं उठणं बसणं जगणं जाणं येणं हे सगळं म्हणाले माऊली करते ही माझी भावना. हे बाकीच्या वेगात जाऊया, हे आपण शिकू बरं का. की माझा गुरु माझा सरळ करतो. निवृत्तीनाथाने हेच नाही का त्याला सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. माझं तर मत असं आहे, आपल्याला कुठे कळली ज्ञानेश्वरी, पण ज्ञानेश्वरीचं निवृत्तीनाथ महाराज काढले ना त्या ठीक आहे मग असू द्या. काय असतील तसं नाथांच्या भागवतात जनार्दन स्वामी काढले तर काही भागवतच नाही, कशा व्यक्ती आहे. काय असेल निष्ठा नाही का ते पाहिजे असं कर्मयोगात सांगतात. अरे नैष्कर्म्य अवस्थेला पोचलेला जरी असेल तरी त्याला ते कर्म करावंच लागणार. त्या शब्दाने त्या बाईचं काय सामर्थ्य आहे बघा. एका ओळीनं तरुण गेली पण ते ज्ञान हे म्हणले ना नामदेव, एक तरी ओळी अनुभवावी. त्याला बाकीचं पाहिजे पण ते असे अनुभवायला पाहिजे. काय त्या बाईचं समाधान असेल. पोरांना नवऱ्याला असं सोडून द्यायचं. आता मात्र हृदय आहे, शेवटी ते पोरांनी 2 घास खावे हे वाटलं हे काय स्वाभाविक आहे. हे आईचं हृदय आहे हो. असं काय करता काय तुम्ही मागितली सांगा. पण ज्ञानेश्वर महाराजांची निष्ठा काय असेल त्या बाईची की नाही तू करतोस ते बरोबर आहे, त्याच्यात तू बसणारच नाही. तेवढं ते निवांतची गेले. तुझी इच्छा आहे ना मी या रस्त्यात जावं घेऊन जा, या रस्त्यात जावं घेऊन जा, सांभाळणारा तू आहे. हे का सांगतोय आपल्याला. आणि एवढा जगात हिंसाचार चाललाय, तुम्हा आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. वेळोमात्र वागू नये, भलत्या ठिकाणी जाऊ नये. परमात्मा सांभाळल्याशिवाय राहणार त्याच्या नावाने मात्र राहिलं पाहिजे. अगदी मला खात्री आहे. आणि कसं घडायचं असं एवढं नाही की पण तू माझ्या जवळ राहा, तुझ्या मांडीवर मला मरण येऊ दे, त्याच्यामध्ये खरं मरण आहे. आता पुढचा श्लोक असा आहे. पुढचा श्लोक फार गमतीचा आहे. कर्मेंद्रिय आणि शरीरेंद्रिय अर्थ असा आहे त्याचा की म्हणाले बाहेरची इंद्रिय आवडली. कर्म म्हटलं की आपल्याला शरीराची हालचाल असं वाटतं. शरीराची हालचाल म्हणजे कर्म. आणि एक मनुष्य कर्म बाहेर करीत नाहीये आणि मन जर त्यात असेल तर कर्म केल्यासारखंच आहे. म्हणजे बाहेरून कर्म न दाखवताना मनाने जो कर्म करतो तो लवाड आहे असं सांगण्याचा हेतू. त्याला त्यांनी मिथ्याचार असे शब्द वापरतात. मिथ्याचार म्हणजे ढोंगीपणा बरं का. याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ असा आहे की माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये एक विलक्षण फरक आहे. प्राण्यांना नाटक माहिती नाही, माणूस नाटकी आहे. आता आपली थोडी माणूस सांगतो आपल्याला. माणूस जन्माचाच नट आहे. व्यवहारामध्ये लवाडी केल्याशिवाय चालतच नाही. लवाडी याचा अर्थ आत एक बाहेर आणि याला व्यवहार असं म्हणतात. व्यवहारी आहे बा म्हणजे काय आत एक बाहेर नाही का.
मला कल्पना नसते. हे जे सौदे करतात ना, सौदे, ते हातावर रुमाल घालतात आणि 2 हात मिळवून काहीतरी करतात ना, नाही ते काय असा सगळा व्यवहार आहे बरं का. म्हणजे जसं आत तसं बाहेर. मला कबूल आहे, हे व्यवहारात चालायचं नाही हो, नाही का, हे मला कबूल आहे, पण त्याला काही मर्यादा तर पाहिजे की नाही. तोच विषय आपला नाही आहे नीतिशास्त्राचा. विषय काय आहे, माणूस हा नट आहे. नट म्हणजे काय, अभिनय करतो आहे ना. अभिनय म्हणजे काय, अभिनयाचा अर्थ असा आहे की आपल्या मनाचा जो भाव आहे तो भाव शरीराच्या हालचालीनं प्रगट करणं, याचं नाव नाट्य होय ना. नाट्य नाट्य म्हणजे काय, तर आज जे माझ्या मनात आहे आतमध्ये, ते बाहेर मी डोळे म्हणा, शब्द म्हणा, हात पायाची हालचाल यांनी मी व्यक्त करतो. हे बरोबर आहे. समजा तुम्ही रागावला, डोळे वेळे विस्फारले, शिव्यागाळी केली, का हात पाय उघडले, समजू शकतो. पण आज जे नाही ते बाहेर दाखवणंही खरं माणसाजवळच आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, परमात्मा हे नाटक करतो ही त्यात खूबी आहे. तुम्ही म्हणाला असं कसं करता. अहो 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा अवताराचं सांगताना वर्णन केलंय, नटनटी कार्यालागी, जसं कार्य असेल तसं मी नाटक करतो असं भगवान म्हणतात. नटनटी हा शब्द वापरलाय, तेव्हा आपण नट आहोत यात शंकाच नाही अगदी. पण जर नट, काय माझा एक विद्यार्थी म्हणाला, नीतिशास्त्र शिकवताना विषय असा निघाला किंवा आपल्याला ज्याला गुंत नाही व्यवहाराची, त्यामध्ये आज जसं आहे तसं बाहेर वागता येईल का नाही. तो नोकरी करणारा सर म्हणला शिकपासून काय म्हणलं, हे शक्यच नाही. अरे का म्हटलं, तर तो म्हणला साहेब सर, तो साहेब आम्हाला म्हणतो तुला हे कळलं नाही. जर सर असं म्हणावंच लागतं म्हणाला, त्याला कळत नाही हे मला कळतंय, पण तो मला कळत नाही का. अरे मी ते मला एक गोष्ट आठवली. त्याला काय झालं, एक मुलगा नापास झाला. 19 वर्षी त्याचं वय, नापास झाला. तेव्हा तो काय म्हणाला की नापास झालो खराब. बाप काय म्हणाला, तुला कळत नाही म्हणाला, एवढा 19 वर्षात झालास, नापास झालास. अरे 19व्या वर्षी केम्ब्रिज मध्ये म्हणजे BA झाले होते नेहरू. मुलगा जरा वस्तादच होता बरं का. तो काय म्हणला, बाबा तुम्ही म्हणता बरोबर आहे, 19व्या वर्षी ते BA झाले गोष्ट खरी आहे, पण 39व्या वर्षी ते पंतप्रधान झाले, तुमचं काय आहे तुमचं काय दिवे लागले. तेव्हा व्यवहार याशिवाय चालायचा नाही. अगदी तिथे लग्नवाले आहेत. अगदी आम्ही नीतिशास्त्राचं उदाहरण द्यायचं की समजा एक गोष्ट आजारी आहे आणि तिथे असते जरा, डॉक्टर आला, डॉक्टर पाहायला सगळं, त्याला डॉक्टर तिथे डॉक्टर शहाणे असतात, तिथे बोलत नाही. जर न बोलला तर डॉक्टर शहाणा नाही. तेव्हा समोर बोलला नाही, बाहेर गेला, मुलाला म्हणतो मग सिरियस आहे, काय सांगता येत नाही आपलं नाही. डॉक्टर गेल्यावर मुलाला ओळखा, डॉक्टर काय म्हणाले, नाही बाबा तुम्हाला बरं वाटेल असं डॉक्टर बोलला, असं म्हणतो की नाही. तो म्हणेल तुम्ही जाणार आहात लवकर म्हणून, असं मुलगा म्हणेल. निदान शहाणा मुलगा तरी म्हणायचं नाही, व्यवहारिक मुलगा नाही का. म्हणजे व्यवहार कसा आहे, आत एक बाहेर आहे. ते परमार्थात आणू नये हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं. ज्ञानेश्वर महाराजांना तुमच्या व्यवहाराशी काय करायचंय, ते भगवंताशी वागताना जसा मी आत तसा गेला, भगवंताशी व्यवहारी उपयोगाची नाही. त्याचं कारण फार अप्रतिम आहे. त्याचं कारण असं आहे की मी माझा जो खरा मी आहे हा परमात्मा स्वरूप आहे. आत्मस्वरूप जे स्वस्वरूप आहे हे परमात्मा स्वरूप असल्यामुळे मला फसवून मी काही करीन हे शक्यच नाही. तेव्हा मला फसवणं शक्यच नाही असल्यामुळे मी वागताना जसं आत आहे तसंच परमात्मा आहे. आणि तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय, पायावीण भिंत तातडीची, स्वतःशी प्रामाणिक बनलं पाहिजे की मी कुठे आहे, कसं आहे हे समजणं बरोबर पाहिजे. आणि मोठी मोठी माणसं की नाही स्वतःला ओळखून असतात की आपण काय आहे. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण गांधींचं माहिती आहे ना. गांधी म्हणाले ना, मी फार हे आहे, सेक्सी आहे, म्हणजे कामवासना प्रदीप्त आहे माझ्यामध्ये. तेव्हा असं झालं, त्यांचे वडील आजारी होते, ते मरणोन्मुख होते आणि हे आपल्या स्त्रीजवळ होते आणि त्यांना परत दिले नाही का. आपल्याला माहिती सगळं. याचा अर्थ असा की
आत एक आणि बाहेर एक हा व्यवहार जरी असला तरी ज्याला खरं बदलायचंय त्याला आत एक बाहेर एक असं चालणार. आत जे आत तेच बाहेर असतात. बर, याच कारण काय आहे ते आपण लक्षात ठेवा. गीता फार मर्मावरती आघात करते. माणसाला किती गोष्टींचा वीट येतो. वीट, मराठीत वीट शब्द फार आहे. कंटाळा येतो नाही का. अगदी बघा, तुम्हाला गोड खाण्याची आवश्यक आहे, पोटभर खायला लागतं गोड, पुढे म्हणतो आता नको वाटतं पुढे त्याला. वीट येतो माणसाला. आणि परमात्मा स्वरूप कसं आहे, क्षणे क्षणे या नवता रुपये. हा सारखं नाविन्य आहे, त्याला अवीट आहे. भगवंताची गोडी अवीट आहे म्हणता अर्थच तो आहे बरं का. नामामृत गोडी वैष्णवाला आहे. हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा किती नाम घेऊन किती वेळाच नाही. अहो काय सांगू तुम्हाला, आपण अभ्यास करीत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, अमृताची उकळी नाम तुझे. तुझं नाम येतोय, अमृताला उकळी यावी असा आनंदाचा आहार तुझ्या नावामध्ये मला आहे. इतकं त्यांना ते नाविन्य आहे. साधं किती येऊन आणि किती नाही. बरं, म्हणजे एखादा उन्हातून आलेला मनुष्य, त्याला तुम्ही ग्लासवर सरबत दिलं तुमचं बटाटा पितो, तसं भगवंताचं स्मरण जे आहे हे इतकं असं माणसाला आवडलं पाहिजे. खरं मला सांगायचं आहे तू काय, हे सगळं तेव्हा होईल तर बाहेरचा बदल तर आपल्याला नकोच असतो वीट म्हणून. आतलं जे आहे तिथे बदल व्हायला पाहिजे. कृष्णमूर्तींचं एक वाक्य फार आठवतं, The only revolution is the inner revolution. आणि माणसाच्या संस्कृतीमध्ये शिक्षणाला जे अतिशय महत्व आहे कारण अंतरामध्ये बदल. शिक्षण काय करतं नाही तर आतून बदल व्हायला पाहिजे ना. आणि आपली जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ना, याचा सगळा परिणाम तो व्हायला पाहिजे. नाही तुम्ही दर रविवारी जाताना घरी येऊन हे नाही ते कटकट करता असं बायको म्हणायला लागली तर तिचा दोष नाही बरं का. दोष म्हणजे ती ही येत असली तर तुम्ही तिला तेच म्हणा, ते वेगळं, परंतु आत बदल व्हायला पाहिजे. किंबहुना स्वभावो दुरतिक्रम असं आपल्याकडे आहे बरं का. हॅबिट इज सेकंड नेचर म्हणतात ना. हा दुरतिक्रम शब्द जो आहे हा फार मार्मिक आहे. तो अशक्य नाही आहे, कठीण आहे. आणि ते जर माणसाने केलं तर खरा परमात्मा या शंका आहे. आणि तोपर्यंत परमार्थामध्ये जर आत एक बाहेर एक असेल तर हा मिथ्याचार आहे. तेव्हा आजचा जो बदल आहे तो व्हायला पाहिजे. तो कसा होईल, आपलं जे मन आहे आजचं त्या मनाचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. सांगणारा असा पाहिजे बघा, तो सांगताना असं वाटलं पाहिजे अनुभवाचं बोल नाही का. ही त्यातली मजा आहे. नाही तर आमचं कसं होतं, हा कीर्तन काळासारखं होतं. काय गोष्टी सांगतोय नुसत्या बघा कीर्तनामध्ये, आणि मग थाळी फिरवताना कोण काय टाकते तिथे लक्ष असतं. म्हणजे आधीचे जे सांगितलंय ना ते सगळं वाया जातं. असं नसतं. ह्या बोलतोय तसं वाढणार आहे असं वाटलं पाहिजे. हा खरा आहे, त्याचाच परिणाम होतो ते शक्य असतं. पण माणसाने आतून बदललं पाहिजे. आणि आतून बदलायला खरोखर सत्पुरुषाच्या स्मरणाशिवाय मार्ग नाही. देवाचं स्मरण नका करू, पण एखाद्या सत्पुरुषाला घट्ट धरून ठेवावं. किती घट्ट धरावं की नंबर एक माझ्या संबंध जे आहे त्यातला नंबर एक त्याचा, बाकीचे खाली सगळे. मग माऊली म्हटल्याचा अर्थ काय, आईच्या पलीकडे ज्याचं प्रेम नसतं नाही तो माझा खरा, बाकीचे. आणि सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पाहिजे. आई का म्हणतो, विठाई माऊली का म्हणतो, याचं कारणच असं या सर्व संबंधामध्ये माझ्या गुरुशी माझा जो संबंध आहे त्या संबंधाला परमोच्च स्थान आहे आणि तिथे मी केंद्रित आहे, बाकीचे त्याला अनुसरून. आता बघा, जे उचित कर्म सांगितली मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोध. एखाद्याला नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ मला सांगितलं भैयाचं तसं. अहो नैष्कर्म्य याचा अर्थ असा, कर्म शून्य होणं नव्हे, कर्माचा जो कर्तेपणाचा भाव आहे तो नाही सांगितला. मागच्या रविवारी मी अनेक तऱ्हेने समजावून सांगितलं, कृष्णाची जर कमाल असेल तर कर्म सुटत नाहीये ना, नको सोडू. पण कर्माचा जर दंश असेल, त्या दंशाला मारायचं असेल तर कर्ते पण काढून, कर्ते पण नाही शकत. का नाही शकत,
या विश्वाला चालवणारी शक्ती आहे, तीच तुला जन्माला घालते आणि तुझं चालवते. तर त्याचं तेवढं काढून टाक. महाराज ते विश्वास फार छान आहे. महाराज म्हणाले, एक नाग आहे, विषारी आहे, पण काय करावं, तो घरात येऊन बसलाय, जात नाही. काय करावं म्हणले याला. ते एका गारुड्याची युक्ती सुचवली. म्हणाले काय केलं, तो म्हणला तुम्ही मला येऊ द्या घरामध्ये, मी काही करीत नाही, काही प्रयोग करतो. तो आला आणि त्यांनी काहीतरी ते पिंगी वाजवून त्याचा विषारी दात काढून घेतला. त्या नागाचा विषारी दात काढून घेतल्यावर आता म्हणजे गळ्यात वापर याला घालून काय करतोय म्हणाले, त्याचा विषारी दातच काढून टाकला. तसं म्हणाले कर्म सुचत नाही, दिसतच आहे. तो काळा नाग आहे, विषारी आहे, अहंकार वाढवतो, वासना प्रबल करतो, पण त्याचा कर्तेपणाचा जो दंश आहे तो जो काढून घेतला तर मग कर्म खेळासारखं होईल, गळ्यात वाढ टाकतो. आणि संत असं कर्म काय कर्म करतात ते आहे. आपलं कसं आहे, आधी आपण भिजो कर्माला, बरं का. कर्म जर करायचं म्हणजे कंटाळाच येतो आपल्याला, नाही का. ऑफिसातल्या कामासारखं होतो, त्यामुळं आपलं करायचं झालं. तुम्हाला इकडं काही माहिती नाही, पण मोगला इकडं फार छान कर्म असतं, बरं का. की आपलं आले अरे जरा चाय मंगाव, बरं का, चहा घ्यायचा म्हणजे 15-20 मिनिटं चाय. हा तुम्ही आज बरं आहे, म्हणजे तुम्हाला माझं म्हणण्यासाठी मोगले म्हणजे आमच्या जातीचे आहे. खरं बरं का. म्हणजे ऑफिसात काम न करणं हे नवीन नाहीये, हे परंपरा आहे असं मला म्हणायचं, बरं का. मग चहा पाणी झाल्यानंतर जरा इकडे काम झालं, 12 वाजले की नमाजची वेळ झाली. आता नमाज काय वाटतं, नमाजला गेले, अर्धा पाऊण तास नमाज. तो झाल्यानंतर एक पुन्हा अर्धा तास काम झाल्यानंतर मग जेवणाचा वेळ गेला. ते तर म्हणजे कायद्यानेच असतं चालू आहे. तो गेल्यानंतर पुन्हा 3-4 वाजता अरे बहुत गर्मी हो रही, ऐसा हो रहा है, चाय लाव जरा. मग पुन्हा 4 करायचा. 5 वाजले की चला, अरे जलता आज जायला पाहिजे, तू चालले गेली, बरं का. असं कर्म करून भगवंत असणार नाही. कर्माचा कंटाळाच आहे माणसाला, बरोबर. अगदी कर्म त्यात 2 लोक आहेत. एक सासू सारखं होतं, इतकी कर्माची सवय लागली की चैन पडत नाही शेवटी. मग सुनेचं तिथं संघर्ष होतो, तेही बरोबर नाही. आणि कर्म टाळणं तेही बरोबर नाही. समत्वम योग उच्चते, त्याच्यामध्ये समतोलपणा पाहिजे. ज्यावेळेला कर्म करायचं ते बरोबर कर्म करावं, पण कर्माची हौस नसावी, चिंतनाची हौस असावी, हे ध्यानात ठेवा आपण. नाही तर पेन्शन घेतल्यानंतर अतिशय त्रास होतो माणसाला. काय करायचं, मग काही नाही, पार्ट टाइम जॉब करा, अमकं करा, तमकं करा, काहीतरी काही नाही. एका बाईने असं सांगितलं, अहो म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकायला येतात, पण आता रिटायर झाले की म्हणले 9 वाजता जेवायची सवय लागली की सारखे आत बाहेर करायला लागतात 9 वाजता. असंही होतं कामाचं नव्हे, नाही का. त्यांचं आपलं चैन पडत नाही म्हणून सारखी खाका सुटायची, हेही बरोबर नाही. माझ्या म्हणण्याची लक्षात घ्या पण की कर्माचा हा जो दोष आहे, हा दोष घालवण्याकरता त्याला भगवंताची जोड देणं हाच मार्ग आहे, नाही मार्ग नाही दुसरा. तर का होईल काहीतरी करून. म्हणून म्हणाले कर्मत्याग न घडे, जे कर्तव्य म्हणून सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. अध्यात्मदृष्ट्या ते दरिद्री लोक आहेत की कर्मांचं आज वासना केली नाही आणि कर्म तर करीत नाही, नुसते आपले स्वस्थ बसतात. हे बरोबर नाही म्हणाले, त्याने हे करायलाच पाहिजे. कर्म करून पुन्हा त्याची ही असता कामाची नाही. हे म्हणाले ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखतात तत्वता भ्रांती नाही. हे असले लोक जे आहेत हे भ्रमिष्ठ लोक आहेत. भ्रम आहे, कर्म केल्याशिवाय चालणार नाही, पण ते योग्य तऱ्हेने करायला पाहिजे. आता देई अवधान प्रसंगी तुझं सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धरू. तर कर्म जो करतो पण मनामध्ये वासना न ठेवताना, फळाची आशा न ठेवताना जो कर्म करतो त्याचं लक्षण काय ते सांगे. म्हणाले जे अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य त्यांनी रूढ लौकिक जैसा. ही एकच होती. माझ्या हेतूप्रमाणे बरोबर आपल्या वेळेवर आलो आपण. असं आहे परमार्थामध्ये सुद्धा 2 पंथ आहेत जगामध्ये आतापर्यंत. एक पंथ असा आहे की सोडलं ते सोडलं, बरं का. म्हणजे कसं आपल्याकडे उदाहरण घ्यायचं आहे ना, तर गौतम बुद्धाचं उदाहरण आहे ना. सोडलं की सोडलं त्याने, कठीण आहे बरं का. म्हणजे बाकीचं त्याचं तत्वज्ञान जाऊ द्या,
पण हा त्याग म्हणून जो आहे हा काही सामान्य नव्हे. अलीकडच्या काळामध्ये मला कृष्णमूर्ती हा एकच ग्रस्त असा दिसतो की ज्यांनी एवढं राजासारखं ऐश्वर्य असताना फटक्यासारखं सोडलं. फटक्यासारखं सोडलं म्हणजे ती आणि विधान म्हणाली, अरे तू आता गरीब झालास, तू जगशील कसा, असं तिने म्हटलेलं आहे. हा, ही गोष्ट खरी आहे. सोडलं की सोडलं फार कठीण आहे. हा एक मार्ग बरं का. आणि दुसरा मार्ग जो आहे तो असा की आपण प्रपंचात राहून सुद्धा इतक्या अलिप्तपणे राहायचं की माणसाला वाटेल हा का प्रपंचच नाही, काय आपलं परमार्थाच्या गोष्टी सांगतो, हा इतकं. आणि लोकमान्यांच्या गीता रहस्यामध्ये 1000 तऱ्हेनं त्यांनी हे सांगितलेलं आहे, कर्मन सोबत काय. त्यांचं एक आर्ग्युमेंट असं आहे, अहो भगवान श्रीकृष्ण सुद्धा जे जगाकरता कर्म करतात, तर मग तुम्हाला सोडायचं काय अधिकार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक शब्द प्रयोग केलेला आहे, तो इतका विलक्षण आहे, तया कर्तव्य उरले असे लोकाला आहे. कर्तव्य शब्द घातलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. सांगण्याचे हेतू काय आपल्याला, तेव्हा या ओवीमध्ये या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या कशा आहेत, पहिल्यांदा म्हणाले आंतरी दृढ. अगदी मी प्रेमाने तुम्हाला म्हणतोय, आपल्या आता 3रा अध्याय चाललाय, पुन्हा 18 अध्याय कुठपर्यंत जात आहेत काय सांगतात. आपलं ध्येय ठरलंय का बघा बुवा. आता कसं ग्रीप विथ फॅक्ट्स गप्पा ठेवायचं नाही की आपलं खरोखर भगवत प्राप्ती ध्येय ठरलंय का, ते ठरवायला पाहिजे. तर आंतरिक दृढ. तुम्ही ज्ञानेश्वरी कशा करता ऐकता, तुम्ही कशा करता सांगता, काय तुम्ही कशा करता मंदिरात जाता, तुम्ही कशा करता वारी करता, माझं ध्येय परमात्म दर्शन हे माझं ध्येय आहे. आणि माझ्या मते फार फार माणसं पाहिली या मार्गातली, ध्येय ठरत नाही निश्चित, दृढ येणं हा गोष्ट आहे. काय याचं गमक काय आहे, LLBच्या परीक्षेवर बसायचंय आणि MBBS पुस्तकं वाचतोय असं होतं. ध्येय ठरत नाही ना, त्या ध्येयाला अनुरूप असलेलं जे जीवन आहे ते माझं राहत नाही. हे पाहिजे की माझं ते ध्येय ठरलं ना, मग त्याला अनुरूप असंच माझ्या जीवनाचा आकार पाहिजे, पॅटर्न ऑफ लाईफ, तर ते शक्य नाही, ते शक्य नाही. ते ध्येय आपण ठरवलं म्हणून त्यांनी दृढ शब्द घातलाय का अगदी. आणि त्या बाबतीत मला तुकाराम बुवांचा मी 1000 वेळा सांगतो, तो अवघा अतिशय आवडतो. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, येणे झाले अवघे काम दिवाळीला भवतो. हे पाहिजे, कुठे तरी पायावर डोकं ठेवा आपण. हे मी तुम्हाला काही प्रॉपगंडा म्हणून सांगत नाही. परमार्थ पाहिजे असेल, अरे ज्यांच्याबद्दल संशय येणं शक्य नाही असे ज्ञानेश्वर महाराज आहे, समर्थ आहे. कोण तुमचे गुरु, म्हणजे असं पाहिजे गुरु की त्या जसं सूर्यावर चुंबलं तर आपल्या तोंडावर काढतं ते, त्याप्रमाणे त्यांच्याकडे संशय घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. मास्टर्स ज्याला म्हणतात, बाहेर डोकं ठेवलं सुद्धा तर दृढता येईल, माझ्या विचाराने येईल हे समजू नका. अरे व्यवहारात साधा आपल्याला जमत नाही, साधी गोष्ट आहे. तुम्ही मुलीकडे 2 मुलं पाहिली, ते काय प्लस पॉइंट म्हणतात ना, आपण अलीकडे शिकलो प्लस पॉइंट नाही का, दोघांचे बरोबर आहे. हिला करावं का याला कर, कोणचे पडायचं का नाही पुढे प्रश्न की याच्याशी करावं का याच्याशी करावं, इतकी आपल्या बुद्धीची ॲनिमिक स्थिती आहे. ॲनिमियाच आहे बुद्धीला, पुढे शक्ती नाही आहे आपल्याला. हेमोग्लोबिन कमी आहे असं म्हणतात काय गुणार्थ, कुठे आपल्या बुद्धीला एवढं स्थैर्य आहे, बसली की बसली निष्ठा असं आहे का आपलं. म्हणून ते आधी निश्चित व्हायला पाहिजे. बाकी प्रपंच हा साधन आहे, हे साध्य नव्हे. कारण एक तर माझ्या हातात नाही, माझी बायको कोण असेल, नवरा कोण असावा, मुलं बाळ कोण असावी, काय असावं, माझ्या हातात नाही. जे आलं गोतावळा आला तो आला. मग असं जर आहे तर मग माझं ध्येय काय आहे, हे करणं माझं ध्येय नव्हे. सोडून जावं लागतं पुष्कळ वेळेला, मग ते पाहिजे. नंतर परमात्मरूपी गूढ, तुम्ही रमता कुठे हो हे तुमचं ध्येय ठरलंय, पण तुमच्या खरं आवडीचं रमण्याचं स्थान कोणचं, तर गूढ गहन आतमध्ये परमात्मा स्वरूप जे आहे ते आहे. मग म्हणाले बाहेरून पाहावं तर रूढ लौकिक जायचा. 4 लोक वागतात तसं, बाहेरून पाहतो फरक काही नाही, पण खरी आतली बुद्धी आहे. म्हणजे मला सांगितलं मिथ्याचारामध्ये आत बदल व्हायला पाहिजे. तो आज कसा पाहिजे,
अहो आपल्याकडे ते आहे ना, ज्ञानम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम ज्ञातम दुर्गम. आमचंच वर्णन केलं शंकराचार्य. बरं का? वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपिनं मुंचती आशा पिंड. हे बरोबर आहे. अरे काय लक्ष घालतोस, तुझी वेळ आली आहे, चाललाय आता बघ. पण ते दृढ झालं पाहिजे की नाही. मी त्याला एक गमत सांगतो आपल्याला, की असं जर विचारलं का तुम्ही कशानंतर जगता, कसं तुम्ही झोपेत आहात आणि तुम्हाला उठवलं का तुम्ही कशानंतर जगता, नाही मला ऑफिसला जायचंय, माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय, नाही मला त्याचं दर्शन पाहिजे म्हणून मी जगतोय. म्हणजे स्थिर खोल खोल आपल्या तिन्ही अवस्थामध्ये ध्येय असं झालं पाहिजे, याकरता मी आहे. आणि तेच झालं तर मग जीवनाच्या सर्व गोष्टी तिथे एका होती येतील आणि त्यातून त्याला मार्ग शिकेल. तो पुढच्या वेळी मागच्या रविवारी आपण पुढच्या श्लोकाची एक ओळी वाचली आणि आपण थांबलो. ओळी अशी आहे, जो अंतरी दृढ आणि परमात्मरूपी गूढ. शब्द बघा ज्ञानेश्वर महाराज. आणि बाह्य तरी रूढ लौकिक जायचा. ओळी आऊ द्या खंडवाळ. आपण इतकी स्त्री पुरुष इथे आहोत. समजा तुम्हाला खरं खरं विचारलं, आणि तू कशानंतर जगतोयस, तुझ्या जीवनाचा हेतू काय, अगदी साधं व्यवहार ज्ञान आहे, कॉमन सेन्स. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून मी जगतो, होय ना. काय नाही हो, साधा अगदी तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं ना. अहो माझ्या मुलीचं लग्न व्हायचं 30 वर्ष वय झालं, काय करावं ना. एक ती नाही तरी म्हणते, नाही तर जमत नाही आमचं. बरोबर. आणखी तुम्ही आता 30-35 वर्ष नोकरी झाली, पुन्हा धडपडता कशा नोकरीसाठी. काय करावं, महागाई कोण आहे म्हणजे खर्च झाले. पण तुम्ही आजारी आहात, म्हातारपण आहे आणि आता दिवस आले जवळ, गेले तर काही वाईट नाही, घरात जागा कमी होईल, खाली होईल, असं असून सुद्धा तुम्ही का जगता. अरे काय करावं, नातवाची मुंजी व्हायची आहे. हो, माणसं आहेत बरं कशी, माझ्या डोळ्यासमोर होऊ दे, महात्माची मुली म्हणणारी माणसं आज आहे ना. तुम्ही जगता कशा करता. माझ्या मते संतांचे जर मर्म असेल लिहितात की तुमच्या जीवनाचं ध्येय असं पाहिजे की पुढे ध्येय उलटा कामाचं नाही. म्हणजे जे मिळवलं असताना, हे इंग्रजीचं भाषांतर सांगतोय, जे मिळवलं असताना आणखी काही मिळवायचं शिल्लकच उरत नाही, ते माणसाचं ध्येय असलं पाहिजे. आणि ते ध्येय गीता सांगतो. सगळ्यात एवढा 18 अध्यायाचा व्यवहार आहे तो या करता, त्यालाच ते समाधान असं म्हणतात, आत्मशांती असं म्हणतात, की ते मिळाल्यानंतर प्रश्नच नाही. काय कोणी मग होतं काय, हे माणसाचं ध्येय स्वाभाविक आहे. म्हणजे मॅन इज बॉर्न विथ इट. माणसाच्या बुद्धीमध्ये त्याचं बीज आहे. म्हणून अगदी राजा जरी झाला तरी असमाधानी असतो, कारण मनुष्य होऊन जाय. तर मॅन ॲज सच, माणसाचं माणूसपण ते या करतात. बरं का. मला एक नेहमी असा प्रश्न येतो, आपण साधी माणसं, प्रश्न येतो वर्तमानपत्रामध्ये अलीकडे ते रोखेन बिखेनचे भांडवली येतात ना, आपल्याला त्यात काही कळत नाही. पण त्यांचे ते शब्द असतात, 1000 कोटी, 2000 कोटी, काय हे. तुम्हाला आम्हाला एक महिना 1000 रुपये मिळतो, किती पैसा कळायला बुवा. जो माणूस 1000-1500 कोटी मिळवतो, त्या माणसाला भोग भोगायला किती मिळत असतील, मग आणखी का मिळवतो. म्हणजे ते ध्येय नव्हे, माणूस त्याकरता नाही. म्हणजे त्याची बुद्धी कुठेतरी सांगते, अरे त्याकरता नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, होय ना. तेच अर्जुनाला भगवंताला तुला तुला राज्य मिळेल, पण राज्य मिळून तुला समाधान मिळेल शक्य नाही. समाधान हे त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून गीतेचं ध्येय असेल तर आत्मशांती हे ध्येय. शास्त्र झाला अगदी. आता मला काही नको. आणि तुम्ही आम्ही पहा, घरामध्ये सुद्धा एखादा नवरा आहे, भगवत भगवत सारखी आहे,
किंवा एखादी बाई आहे, काय हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. समर्थांचा एक श्लोक आहे, सदा शाक आणा सदा लवण आणा सदा सर्वदा आणाची आणा. सदा तेल आणा सदा तूप आणा, ते चालूचा श्लोक आहे. हा प्रपंच तो वेगळाच आहे. आज हे संपलं, उद्या ते संपलं, उद्या ते नाही. अलीकडे आणखी आहे ते अंडरग्राउंड होईल म्हणून आता घेऊन ठेवायचे आहे, कर्ज काढून पैसे. माझे म्हणणं हेतू काय, अरे हा धर्म जिथे आहे या देशाचा, त्याचं समाधान मिळेल कसं मला सांगा. आणखी रचना मनुष्य जीवनाची कशी आहे की समजा तुमचा मुलगा अगदी सात्विक आहे, मोठा आहे, सगळं छान आहे, सगळं मुलं बाळ आहे, व्यवस्थित आहे, 100% तुमच्या मनासारखं वागेल ते शक्यच नाही. अशक्य गोष्ट आहे. जिथे भक्त भगवंताच्या मनासारखं वागत नाही, तिथे मुलगा भगवंताच्या बापाच्या मनासारखं वागणार. किती भ्रम आहे मला सांगा. नाही म्हणजे ते ध्येय नव्हे माझं, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. पण थोडं सगळा विषय तो आहे हो. ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये त्याची प्रस्तावना केली आहे. काय केली आहे, माणसाच्या जीवनाला 3 अंग आहेत. पहिला अंग असेल तर मनाचं अंग आहे, तिथे दृढ पाहिजे, अंतरी दृढ ध्येय ठरलं पाहिजे. मला काय मिळवायचंय, आधी पैसा घेऊन चाला की तुम्ही, पण त्याला असं पाहिजे बरं एवढे मिळाले की आता पुढे, त्याला नको जास्त, काहीतरी मिळालं पाहिजे ना. मग असं होतं आपल्याला नाही मिळालं. जगाकडे पाहिल्यावर ज्यांनी आलोट पैसा मिळवलाय त्याला तुम्ही विचारलं काय आहे बाबा कसं काय आहे. इथे मध्ये बघा मॅकमिलन कंपनीचा मालक आला, लॉर्ड मॅकमिलन. मला लोकांकडे वाचली असेल तो प्राईम मिनिस्टर होता काही दिवस इंग्लंडचा, तो आला. त्याला त्याचे हे घेतली, मुलाखत घेतली त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये. तेव्हा त्याला विचारलं की बुवा तुझं एवढा पैसा आहे, तिथे तुझ्या शाखा आहे, तुझं साम्राज्याचे जणू काय, आणखी काय. तो काय म्हणाला, एवढ्याने कशी तृप्ती होईल म्हणला, आणखी 10 शाखा होईल. ते काय कशात होता. मला आश्चर्य वाटेल. इंग्लंड मधला एक अतिशय मोठा लेखक बरं का, ज्याला नोबेल प्राइज मिळाला नाही असं, तो म्हातारा जेव्हा झाला, 70 वर्षात झाला, तेव्हा ऍट 70 म्हणून त्याने एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये असं वाक्य घातलंय, इंग्लिश असं आहे, लाईफ इज अ फेल्युअर फेल्युअर फेल्युअर. तर काय मला कळत, मग तुला काय पाहिजे नाही का. एवढा मोठा लेखक कधी काय बघू कथा काय, अरे तुला समाधानी मग समाधान आहे कशा करता. अरे तुकाराम महाराज देऊच्या वाणी हा म्हणता, अरे आम्ही समाधान मिळवलेलं आहे. कसं आहे बघा, ते आपल्याला पाहिजे. हे तुम्ही स्वच्छ लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी ऐकताना. नाही तर एवढी ज्ञानेश्वरीची पारायण केली, मुलीचं लग्न का होत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कपाळाला हात लावते, काय प्रसंगाला विषय शकतात नाही, याचा संबंधच नाही. काहीही झालं तरी माझं अंतःकरण शांत राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे. इतकं ते म्हणजे अगदी आपण पाहतो मृत्यू शेवटची अवस्था. तर जसं एखादा मनुष्य आनंदाने प्रवासाला जातो आणि टाटा करतो गाडी निघाली की, तसं आपलं अंतकाळ आल्यानंतर आपल्या भोवतालच्या माणसांना सांगावं मी आनंदात जातो, हा परमार्थ आहे. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना शिकवायचं आहे. माणसाची रचना कशी आहे ती सांगितलं नाही. मन आहे, दुसरं परमात्म स्वरूप माणसामध्ये आहे, आणि तिसरंच असेल तर व्यवहार आहे. ते 3 अंग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. अंतरी दृढ एक ध्येय ठरलं पाहिजे, ते कशाकरता आहे, ते मनाचं. आमच्या रविवारी मी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं. आपला संबंध संतांशीच आहे, व्यवहारात काय असं सोडून द्या. हो एकदा गमत अशी झाली, गुरुदेव रानडे हा अतिशय महाराष्ट्राचा बुद्धिमान माणूस. तेव्हा ते जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये पहिले आले आणि त्यांची कीर्ती व्हायला लागली, तेव्हा लोकमान्यांनी आपलं गीतारस त्यांच्याकडे पाठवलं. तेव्हा त्यांनी विचारलं की आपल्याला काय वाटलं वाचून. तेव्हा ते म्हणाले 2 गोष्टी दिसल्या, एक गीतेचा बहुरंग अभ्यास आणि दुसरं महाभारताचा खोल अभ्यास. उपनिषद आणि महाभारत याचा अत्यंत अभ्यास एवढं दिसतं. पुढे त्यांचे झाल्यावर ते म्हणाले तुम्ही याच्यात या, केसरीच्या
कार्यालय म्हणजे त्यांच्याकडे एडिटर म्हणून, संपादक म्हणून. तेव्हा ते काय म्हणाले की माझी धर्माकडे प्रवृत्ती आहे, राजकारणाकडे नाही, म्हणून मी काही येत. तर लोकमान्य काय म्हणाले, अजून तुम्ही लहान आहात, तेवढं 25 वर्षाचं वय होतं, काही दिवस जाऊ द्या म्हणजे तुमची बुद्धी स्थिर होईल, म्हणजे इकडे जायचं काही इकडे जायचं. त्या अंतरी दृढ होणं हे फार महत्वाचं की ठरलं पाहिजे. मी कशा करता आहे, पेन्शन घेतल्यानंतर समजा काही तुमचा प्रॉब्लेम आहे, असं मी नाही म्हणत नाही, पण प्रत्येक वेळेला असं वाटलं पाहिजे मी भगवंताचं नाव घेतो ना, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम शब्द पायकाने पाठ झालेला नो प्रॉब्लेम. किंबहुना सर्व समस्या नाहीशा करणं हाच परमार्थाचा मार्ग आहे. त्याला प्रॉब्लेमच नाही, प्रश्नच नाही. एक उदाहरण घ्या की समजा आज तुम्हाला खायला नाही आणि जवळ पैसा नाही, काय करायचं? तो मुलं विचारता तुम्ही जेवणार कसे? तो पाहिजे, मी लोकांना ताप कशाला करू, मला प्रॉब्लेम नाही, त्याला आहे, तो पाहिजे, काय करायचं? म्हणजे अंतरी दृढ होणं, मन एके ठिकाणी केंद्रित होणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असेल तर परमात्मा रूपी गूढ. परमात्मा अतिशय खोल आहे आपल्यामध्ये. युरोपियन तत्वज्ञानामध्ये एक डेव्हिड ह्यूम नावाचा विचारवंत होऊन गेला. हा नास्तिक होता, विचित्र होता. त्याच्या दोन गोष्टी सांगतो आपल्याला. एक गोष्ट याच्याशी संबंधित आहे. एखादा तो नास्तिक होता, तो जेवायला बसला होता, तेव्हा त्याचा मित्र त्याला भेटायला. तो होता खादाड जरा, बरं ना, आणि बकाबक खायचा. तेव्हा तो मित्र आला, म्हणजे इतकं खायचं तेव्हा त्याला घामाच्या धारा येत. तेव्हा मित्र आला, म्हणाला अरे तू नास्तिक आहेस ना, आणि हे काय खाणं तुझं काय? तेव्हा तो म्हणाला जेवायच्या वेळेला माझा नास्तिकवादी बाहेर ठेवतो आणि जेवतो. आपलं भक्ती तशीच आहे, प्रपंचामध्ये बाहेर ठेवतो किंवा देवघराचे असलं तर, बाकीच्या वेळेला भक्ती, त्याचा संबंध नाही. पण दुसरी गोष्ट, तो ग्रीस मध्ये गेला होता आणि तिथे खेडेगाव आहे डेल्फाय. डेल्फाय ही ग्रीक देवता आहे, सूर्य देवता. त्या देवतेच्या मंदिराच्या बाहेर एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते सॉक्रेटिस मध्ये प्रसिद्ध आहे, मॅन नो थायसेल्फ. असं उपनिषदात आहे, आत्मानं विद्धी, स्वतःला जाण घे. तेव्हा तो म्हणाला अरे हा ग्रीक तत्वज्ञ असं म्हणतोय स्वतःला जाण म्हणून. तो आला आणि स्वतःवर विचार करू लागला. तेव्हा तो म्हणतो, त्याने लिहिलेलं आहे की मी जेव्हा स्वतःमध्ये पाहायला लागलो तेव्हा माझ्या मी शिवाय, माझ्या मनाशिवाय कल्पना, विचार, भावना याशिवाय मला काही आढळलं नाही. तुम्ही जो मी म्हणता, ईश्वर म्हणता, ईश्वर सर्व भूताना, तो काय आपल्याला आढळला नाही असं ते. आणि हा त्याचा जो नास्तिकवाद आहे किंवा संशयवाद, याचा इमॅन्युअल कांट वरती जबरदस्त परिणाम झाला. तो ईश्वर वगैरे मानित असे, पण हा वाचल्यानंतर, ह्यूम वाचल्यानंतर म्हणा हे बापरे हे खरंच आहे त्याचं म्हणणं. म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, मी जो गाढ झोपेमध्ये होतो त्याच्यातून मला ह्यूमनी जागा केला. Hume awakened me from my dogmatic slumber. तुम्हाला काही इंग्रजी तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत नाहीये मी,